नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रवीण कोटकर, नायब तहसीलदार म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. आत्ताचा आपला जो सेशन आहे हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपण फास्ट ट्रॅक मध्ये घेणार आहोत. राईट, वेगवेगळ्या परीक्षांसाठी, विशेषतः आता येणारी जी कंबाईन परीक्षा त्यासाठी उपयोग होईल. इव्हन राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी याचा भरपूर मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण हे स्टार्ट करूयात. एक छोटीशी गोष्ट की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा जो टॉपिक आहे याच्यासाठी मी आता कुठले सोर्सेस वापरलेले आहेत. एक तर सगळ्यात महत्वाचा सोर्स म्हणजे 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक. त्यानंतर दुसरा जो सोर्स आहे तो आहे गाठाळ सरांचं पुस्तक. तिसरा सोर्स जो आहे तो अनिल कठारे सरांचं पुस्तक. या तीनही पुस्तकांच्या नोट्स म्हणूयात आपण, ते संकलन करून मी ह्या पीपीटी बनवलेल्या आहेत. राईट, होप हे तुम्हाला फार फायद्याचं ठरेल. आणि हे सेशन बघताना तुम्ही जर याच्या स्क्रीनशॉट काढवायचे असेल तर स्क्रीनशॉट काढू शकता, किंवा तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करा, किंवा नुसतं ऐकत असेल तर नुसतं ऐका. एवढं तरी शाश्वती देतो की हे लेक्चर ऐकल्यानंतर काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसेल तर क्लिअर होतील, काही फॅक्ट्स माहित नसेल तर नवीन फॅक्ट्स माहित होतील. ठीक आहे, विशेषतः आपण जे इथे रिव्हिजन बॅच असल्यामुळे, फास्ट ट्रॅक असल्यामुळे एक्सप्लेनेशन जास्त करणार नाहीये. बेसिक असं आपण गृहीत धरून चालतोय की आपल्याला बेसिक सगळे माहिती आहे, तर आपण काय करतोय, फास्ट ट्रॅक मध्ये गोष्टी रिवाइज करण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूयात आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. बाय मी प्रवीण कोटकर. युपीएससी एमपीएससी मध्ये मला 5 वर्ष शिकवण्याचा देखील अनुभव आहे. आता हे जे आपलं सेशन असणार आहे, या सेशन मध्ये आपण आउटलाईन काय केलेली आहे, म्हणजे आपण बेसिकली काय करतोय, याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय. तर साधारण 6 मुद्दे आपण ह्या रिव्हिजन सेशन मध्ये घेणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे की 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रामध्ये काय स्थिती होती, म्हणजे सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल वगैरे. दुसरा मुद्दा असणार आहे की ब्रिटिश राजवट जेव्हा भारतामध्ये सुरू झाली तेव्हा त्या सुरू झालेल्या राजवटीचं सुरुवातीचं स्वरूप कसं होतं. तिसरा मुद्दा असणार आहे की सुरुवातीचे प्रारंभीचे महाराष्ट्रातले महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांच्या रिलेटेड असलेल्या काही माहिती. त्यानंतर कोलोनियलिझम, ज्याला वसाहतवाद म्हणतो, वसाहतवादाला म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश राज्य स्थापन झाल्यानंतर वसाहतवाद आल्यानंतर वसाहतवादाला जो काही प्रतिकार बंडाच्या स्वरूपात भारतीयांनी केलेला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातली स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती आपण बघणार आहोत 1947 पर्यंत. आणि शेवटला जे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर बेसिक अंडरस्टँडिंग जर आपल्याला घ्यायचं असेल तर काय, आता बघा 1818 मध्ये मराठी शाहीचा अस्त झालेला आहे. 1818 मराठी शाहीचा अस्त होऊन महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश राजवट आलेली आहे. बॉम्बे सगळा ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला आहे. पेशवाई संपलेली आहे आणि नवं राजकीय युग महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. राजकीय युगाबरोबरच ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही सांस्कृतिक आणि सामाजिक बदल देखील घडत होते. बऱ्याचदा ते ब्रिटिशांकडून घडत होते, किंवा कधी कधी ब्रिटिशांच्या प्रक्रियेला एक रिस्पॉन्स म्हणून भारतीय लोकांकडून देखील हे बदल घडत होते. 1818 पेशवाईचा अंत झालेला आहे. सुरुवातीचं महाराष्ट्राचं स्ट्रक्चर कसं आहे, आता हे का घेतलेलं आहे, कारण आपल्याला पुस्तकामध्ये हा डेटा दिलेला आहे. हा जशाचा तसा आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. राईट, मराठवाडा जो आहे त्या मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती. विदर्भ जो आहे सुरुवातीला भोसल्यांकडे होता, नंतर तो निजामाकडे गेला, परत कंपनीकडे गेलेला आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भ जर म्हटलं आपण तर बरार आणि सेंट्रल प्रोव्हिन्स, ज्याला मध्य प्रांत म्हणतो आपण, तर बरार आणि सेंट्रल प्रोव्हिन्स कडे हा आपल्याला नागपूर आणि विदर्भ दिसतोय. त्यानंतर कर्नाटक, धारवाड आहे. कर्नाटक जो आहे तो धारवाड, बेळगाव, विजापूर हे जिल्हे बॉम्बे प्रोव्हिन्स मध्ये होते. ठीक आहे, आता 19व्या शतकाच्या प्रारंभी जे महाराष्ट्रातलं समाज जीवन आहे किंवा त्याच्याच बरोबर असलेल्या राजकीय गोष्टी ह्या आपण आता बघणार आहे. ठीक आहे, समाज जीवन काय होतं, महाराष्ट्र कसा आहे, 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र कसा आहे, तर काही मुद्दे दिलेले आहेत. उदाहरणार्थ जाती संस्था नावाचा मुद्दा आहे. आता आपल्याला माहिती की आजही महाराष्ट्र आपण म्हणतो 21व्या शतकाकडे आपण चालले, तरी जाती व्यवस्था नावाची जी गोष्ट आहे, कास्ट सिस्टीम, ही अजूनही आपल्याकडे प्रिव्हेल करून राहिलेली आहे. अर्थातच ती निगेटिव्ह गोष्ट आहे जाती संस्था. जाती संस्थेचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात ह्या काळात आपल्याला दिसतंय. 19व्या शतकामध्ये जाती संस्थेला विरोध करणारे देखील भरपूर सारे लोक आपल्याला दिसत आहेत, आणि जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे देखील भरपूर सारे लोक, इव्हन राज्य व्यवस्थेमधले काही लोक आणि सामाजिक क्षेत्रामधले देखील काही लोक जाती संस्थेचा पाठपुरावा करतात. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जाती संस्था ही दृढ झालेली आहे. अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात आहे. नावी जोशींचं पुणे शहराचं वर्णन, आता याच्यावरती डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नावी जोशींच्या पुणे शहराच्या वर्णनामध्ये काय सांगितलेले बघा, पेशव्यांच्या काळामध्ये महार असतील, मांग असेल, चांभार असतील, भंगी असेल, यांना रस्त्याने जाताना थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणजे तुम्ही थुंकू पण शकत नाही, आणि जर एखाद्या अस्पृश्याचा
स्पर्श झाला तर आंघोळ देखील करावी लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता आहे. भारतामध्ये कमी जास्त प्रमाणात सगळीकडे आपल्याला ह्या काळामध्ये अस्पृश्यता दिसते. अस्पृश्य जो शब्द आहे अस्पृश्य, तर शूद्रांना अस्पृश्य म्हटलं गेलेलं आहे. शूद्र, आता हे शूद्र म्हणजे काय आहे? 4 वर्ण जे आहेत, म्हणजे वर्ण व्यवस्था जर आपण बघितली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर शूद्रांमध्येही नंतर काय झालं की अतिशूद्र नावाचा प्रकार तयार झालेला आहे. अतिशूद्र, अतिशूद्र यांना कधी कधी चांडाळ असंही म्हटलं गेलेलं आहे. मध्ययुगीन भारतामध्ये यांचे उल्लेख दिसतात आपल्याला. अरबी लेखकांनी लिहून ठेवलेले की जेव्हा चांडाळ गावात येईल त्यावेळेस त्याला रस्त्याने येताना काठी वाजवत यावे लागेल. म्हणजे अशी परिस्थिती जी आहे ती भारतामध्ये मध्ययुगांपासून महाराष्ट्रामध्ये चालत आली, भारतामध्ये चालत आलेली आहे. मोठ्या प्रमाणात बालविवाह आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. दादोबा जे आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर 13व्या वर्षी विवाह झालेला आहे. दादाबाई नौरोजींचा 5व्याच वर्षी झालेला आहे. ठीक आहे. दुसरा बाजीराव आदेशच काढलेला आहे की मुलींचे लग्न 9 वर्षाच्या आत करावे. दुसऱ्या बाजीरावाने हा आदेशच काढलेला आहे, मुलींचे लग्न काय करा, 9 वर्षाच्या आत करा. तर अशा पद्धतीने बालविवाहाची मोठी पद्धत जी आहे ती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. बहुपत्नीत्व खूप कॉमन गोष्ट जी आहे ती ह्या काळात आपल्याला दिसते. बहुपत्नीत्व म्हणजे एक पेक्षा जास्त अधिक पत्नी असणे. महाराज शिंदे 9 पत्नी आहेत, नाना फडणवीस 10 आहेत, दुसरा बाजीराव 11 आहेत. पेशवाई जी संपली ती 1818ला संपलेली आहे. 1818ला पेशवाई संपलेली. मग 1818ला बाजीराव दुसरा जो आहे, बाजीराव दुसरा, याला ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, कानपूर जवळ बिठूर नावाचं गाव जे आहे तिथं जाऊन रिलोकेट केलेलं आहे. आता बाजीराव सेकंड दुसरा जेव्हा बिठूरमध्ये गेलेला आहे त्यानंतरही 5 लग्न केलेले आहेत डबल. म्हणजे ह्या काळात मोठ्या प्रमाणात असलेले बहुपत्नीत्वाची प्रथा जी आहे ती आपल्याला दिसून येते. कन्या विक्रय देखील ह्या काळात महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय. ज्ञानप्रकाश नावाचं नियतकालिक आहे, ज्ञानप्रकाशने या कन्या विक्रयाचा उल्लेख केलेला आहे की वडील आपल्या कन्येचा विक्रय पैसे घेऊन करतात. ही देखील महाराष्ट्रामध्ये अनिष्ट प्रथा आहे. आता हे सगळं बघतोय, हे सगळा डेटा आपल्याला गाठाळ सरांच्या, कठारे सरांच्या पुस्तकात भेटतो. म्हणून आपण घेतलेला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ असा प्रश्न विचारला की कन्या विक्रयाचा उल्लेख कुठल्या नियतकालिकात आपल्याला दिसतो, तर ज्ञानप्रकाशमध्ये आपल्याला दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर विधवा केशवपन आहे. केशवपन म्हणजे एखाद्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीने तिचे केस, डोक्याचे केस जे ते काढायचे आहेत, म्हणजे केशवपन ज्याला म्हटलं गेलेलं आहे. त्याचं आधार काय सांगितलं गेलंय, काय करायचं आपल्याला, तर एखाद्या स्त्रीचे केस काढल्यानंतर ती कुरूप दिसेल आणि मग समाजाची वाईट नजर त्या स्त्रीवर पडणार नाही, असं त्याच्या मागे लॉजिक दिलं होतं. तत्कालीन समाजसुधारकांनी याला जोरदार विरोध केलेला आहे. ह्या पद्धतीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही हे देखील सांगितलेलं आहे. परंतु तरीही मोठ्या प्रमाणात केशवपनाची पद्धत जी आहे ती महाराष्ट्रामध्ये दिसते. तुम्ही काकस्पर्श नावाचा मूवी जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक लेडी दाखवलेली पूर्ण टक्कल केलेला आहे. ठीक आहे. पण लक्षात कोण घेतो, पण लक्षात कोण घेतो, ही जी कादंबरी आहे हन आपटे यांची, सॉरी, पण लक्षात कोण घेतो ही जी कादंबरी आहे, ह्या कादंबरीमध्ये देखील यमुना नावाचं जे कॅरेक्टर आहे, यमुना नावाचं कॅरेक्टर, तर यमुनेच्या पतीचं निधन झाले आणि त्यानंतर यमुना आपल्याला केशवपन करावं लागेल याची भीतीनेच ज्याला म्हणतं की अर्धवट मृत्युमुखी पडल्यासारखीच होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात केशवपनाची पद्धत जी ती महाराष्ट्रामध्ये चालते. 1856ला ब्रिटिशांनी कायदा केलेला आहे की केशवपन करणे हा गुन्हा आहे. बघा, ही महत्वाची फॅक्ट आपल्याला इथे भेटलेली आहे की केशवपनाचा कायदा, केशवपन करणे हा गुन्हा आहे असा कायदा 1856ला केलेला आहे. 1856ला अजून काय कायदा झालेला आहे, गळाला टोचून घेण्याची जी पद्धत आहे ती कायद्याने गुन्हा ठरवली गेलेली. त्यानंतर हिंदू विधवांचा विवाह किंवा पुनर्विवाह करण्याचा जो कायदा 1856 डलहौसीच्या काळात झालेला आहे, हे 3 महत्वाचे कायदे 1856 साली झालेले आहेत. त्यानंतर सती प्रथा देखील महाराष्ट्रात आहे. कमी प्रमाणात का होईना पण सती प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. सती प्रथा ही जास्त प्रिवेल कुठं आहे, राजस्थानमध्ये राजपूत कॅटेगरी, राजपूत वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. इव्हन गुजरातमध्ये काठेवाड नावाचा जो प्रदेश आहे तिथे मोठ्या प्रमाणात सती प्रथा नावाची गोष्ट आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रात देखील सती प्रथा आहे. ठीक आहे. पेशवाईत दरवर्षी 12 विधवा सती जात आहेत असे उल्लेख आपल्याला दिसतात. पेशवाईमध्ये सती जाण्याचे उल्लेख आपल्याला दिसत आहेत. दरवर्षी 12 विधवा सती जात आहेत. ठीक आहे. नंतर 1829 साली बेंटिंगने हा कायदा केला. सती जाणे हा कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे. 1829 याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. 1829 बेंटिंग, राईट. आता आपल्याला इथपर्यंत माहित असतं की 1829 बेंटिंग सतीबंदीचा कायदा केलेला आहे. त्याच्या पुढे असं होतं की अशा सती न जाणाऱ्या स्त्रियांना
महिन्याला म्हणजे ज्याला म्हणतो मासिक 7 रुपये वेतन असं देण्याचं ठरवलं होतं. अर्थात त्याची अंमलबजावणी किती झाली असेल आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सक्तीचे वैधव्य म्हणजे काय की एखाद्या स्त्रीचा पती वारला तर तिने दुसरं लग्न करायचं नाही, म्हणजे काय की वैधव्य ठेवायचं आहे, म्हणजेच पुनर्विवाह होऊ द्यायचा नाही. राईट. फॅक्ट काय दिलेली बघा, 1853 साली रघुनाथ जनार्दन आणि चिमाबाई नावाची विधवा स्त्री आहे, यांचा पुनर्विवाह झालेला आहे. पहिला पुनर्विवाह मुंबईमध्ये झालेला आहे. नाव लक्षात ठेवा, रघुनाथ जनार्दन, चिमाबाई, मुंबईमध्ये झालेला आहे. ठीक आहे. बंगालमध्ये विधवेंच्या पुनर्विवाहाचं मोठं कार्य आपल्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेलं दिसतं. इम्पॉर्टंट आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर. त्यांनी बंगालीमध्ये विधवा विवाह नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर. शिक्षणाचा अभाव आहे, नरबळी नावाची गोष्ट मोठ्या प्रमाणात आहे. इव्हन गुलामगिरी चालते महाराष्ट्रामध्ये, गुलामगिरी चालू आहे. बऱ्याचदा हा मुद्दा माहित नसतो आपल्याला, किंवा आपल्याला वाटतं की ते गुलामगिरी अमेरिका, युरोप तिकडे असेल, आमच्याकडे नाहीये. पण ईस्ट इंडिया कंपनीने गुलामांची विक्री केल्याचे काही उल्लेख जे आहेत ते आपल्याला दिसतात. मुंबई बेटातून गुलामांचा व्यापार ईस्ट इंडिया कंपनीने केल्याचे काही उल्लेख आहेत. वेट बिगारी नावाची पद्धती आहे. वेट बिगारी म्हणजे काय, सक्तीचं काम करायला लागणे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला पैसा अत्यल्प मिळणे किंवा न मिळणे, फुकटमध्ये काम करायचं आहे. मुख्यतः ही वेट बिगारी पद्धत जी होती जाती व्यवस्थेवर आधारित होती. सो कॉल्ड खालच्या वर्गातल्या लोकांना ही वेठबिगारी जी ती लादली जायची. इव्हन सरकारी कार्यालयांमध्ये महारांना जी ती वेठबिगारी करायला लागायची. कधी कधी पूर्ण गावावरतीच वेठबिगारीची वेळ यायची की पूर्ण गावाला एखादा प्रोजेक्ट दिला जायचं की हे काम तुम्ही फुकटमध्ये करा. ठीक आहे. वेठबिगारी पद्धती जे देखील आहे. निष्क्रियता आहे, आळशीपणाचा कहर माजलेला आहे, असा उल्लेख आपल्याला ह्या सगळ्या सोर्सेसमध्ये दिसतात. पुणे शहराचं वर्णन पुस्तक जे आपण बघितलं मगाशी नावे जोशी यांचं, त्यांनी काय सांगितलं की पेशवाच्या काळात ब्राह्मण भोजन चालायचे, दिवस ब्राह्मण भोजन, दान धर्म दक्षिणा हे सगळं चालायचं. मोठ्या प्रमाणात आळशीपणा आपल्याला दिसतो इथं. आळशीपणा हे या काळाचं वैशिष्ट्य की आळशीपणा, समाजात आळशीपणा. आता तुम्ही म्हणाल की असं काही होऊ शकतं की अख्खा समाज आळशी होऊ शकतं का? होऊ शकतो. आपल्याला खूप साऱ्या सोर्सेसमध्ये आपल्याला याचा उल्लेख दिसत आहेत की बाजीराव दुसरा जो आहे तो त्याच्या काळामध्ये आयुष्य आरामाची जिंदगी आहे. त्याच्यानंतर आळशीपणा मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला सुरू झालेला दिसतोय. ठीक आहे. वेगवेगळ्या बऱ्याच सोर्सेसमध्ये ह्या आळशीपणाचे महात्मा फुलेने देखील बाजीराव दुसरा जो आहे बाजीराव दुसऱ्यावरती टीका केलेली आळशीपणाबद्दल. ठीक आहे. गळ्याला टोचून घेण्याची क्रूर अमानुष पद्धत देखील आहे. म्हणजे काय, गळ्याला गळ लावायचा आणि थोडक्यात मृत्यू पत्करायचा. आणि हे कशासाठी मानलं जायचं की याने तुम्हाला मोक्ष मिळतो, देवत्वाची प्राप्ती होते. ठीक आहे. 1856 कायद्याने प्रथा बंद केलेली आहे. ठीक आहे. सो आपल्याला 2-3 गोष्टी इथे दिसल्या बघा. 1856 आता इथे काय आपल्याला एकदम महत्वाच्या 1856 कुठले कुठले कायदे झाले ते गळ टोचून घेणे हा गुन्हा ठरलेला आहे. दुसरा जो आहे तो विधवा विवाह कायदा आहे 1856 आणि तिसरी जी गोष्ट जी आहे, आता बघा 1856 प्रश्न विचारताना हे विचारतात की ह्या काळात भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तर कोण आहे? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीची कारकीर्द काय 1848 ते 1856. 1848 ला लॉर्ड डलहौसी भारतात येतोय. 1856 पर्यंत लॉर्ड डलहौसीला काही लोक आधुनिक भारताचा पिता, फादर ऑफ मॉडर्न इंडिया असंही म्हणतात. 2013च्या युपीएससीच्या मुख्य परीक्षेला देखील याच्यावरती प्रश्न विचारला होता. खूप फेमस पर्सनॅलिटी आहे लॉर्ड डलहौसी. आपण हे नंतर बघूयात. ठीक आहे. आज आपण बघितलं सामाजिक परिस्थिती बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की महाराष्ट्राची ह्या काळात आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्र कसा आहे. 70% लोकांचा व्यवसाय शेती आहे. पाटील आणि कुलकर्णी जे आहे हे गावचे कारभारी आहेत. राईट. कुलकर्णी म्हणजे काय, आर्थिक गोष्टीविषयी. पाटील जो होतं कायदा आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर साठी पाटील आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांचा छळ होतो ऑब्व्हियसली महसुलासाठी. 12 बलुतेदार 12 अलुतेदार आहेत. ठीक आहे. हा प्रश्न येऊ शकतो बघा. प्रारंभीचा संदर्भ बलुतेदारांचा पहिला उल्लेख आपल्याला कुठे दिसतोय तर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ जो आहे ज्ञानेश्वरांचा, त्याच्यात आपल्याला बलुतेदारांचा प्रश्न दिसतोय. ठीक आहे. चौगुला, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी, महार, चांभार हे 12 बलुतेदार. अलुतेदार कोण आहे? तेली, तांबोळी, साळी, माळी, शिंपी, गोंधळी, ठाकर, गोसावी, जंगम, मुलानी, गडशी, तराळ, सनगर. ठीक आहे. या काळात मुंबईमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कापसाची निर्यात होते, तंबाखूची देखील निर्यात मुंबईमधून होते. ठीक आहे. अफूची देखील निर्यात होती. सी ऑफ पॉपीज असं म्हटलं जातं मुंबईला. ठीक आहे. त्यानंतर व्यापारी करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये लमाण, वंजारी ह्या
जाती ज्या आहेत त्या व्यापार करतात, त्यांचे तांडे असायचे बघा. परंतु हळूहळू जसं जसं मॉडर्न कम्युनिकेशन वाढलेलं आहे तसं तसं आपल्याला दिसतंय की यांचा जो दळणवळणामध्ये व्यापारामधला जो वाटा आहे तो कमी होत गेलेला आहे. सावकारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चालतो. महाराष्ट्र सावकारीसाठी ओळखलं जातं. 2014 साली महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती रेग्युलेशनसाठी ऍक्ट देखील केलेला आहे. ठीक आहे. 1818 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सावकार कोण आहे तर ब्राह्मण सावकार आहे. परंतु पेशवाई संपली, ब्रिटिशांचं राज्य आलं. ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सावकार कोण आहे तर मारवाडी सावकार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. 1818 नंतर जे दख्खनचे दंगे आपण म्हणतो त्यावेळेस जे सावकार जे आहेत ते सगळे गुजराती मारवाडी दंगे सावकार आहेत त्या काळातले. ठीक आहे. दळणवळणाची साधने कमी आहे. 1853 मुंबई ठाणे पहिला लोहमार्ग सुरू झालेला आहे. हळूहळू तारयंत्र म्हणजे याला म्हणतो आपण टेलिग्राफ आहे. त्यानंतर पोस्टल सिस्टीम जे आहे पोस्ट ते देखील आलेलं आहे. ठीक आहे. आपण सामाजिक परिस्थिती बघितली, आर्थिक परिस्थिती बघितली, राजकीय गोष्टींबद्दल आपण थोडंसं बघूयात. हा काळ जो तो पेशवाईचा अस्त होण्याचा काळ आहे. आपण बघूयात की पेशवाई अस्त कशी झाली आणि कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे घडत आहेत. पेशवाई 1713 ते 1818 पर्यंत पेशवाईचा अस्त बनला होतो. पेशवाईची वंशावळ आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकातून हा चार्ट घेतलेला आहे. बाळाजी विश्वनाथ आहे, पहिला बाजीराव आहे इकडे, त्याच्यानंतर ह्या बाजूला चिमाजी आप्पा आहे. चिमाजी आप्पाचा मुलगा सदाशिवराव भाऊ. 1761 मध्ये जे पानिपतचं युद्ध झालेलं आहे त्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व सदाशिवराव भाऊने केलेलं आहे. ठीक आहे. रघुनाथरावाने केलेलं नाही. रघुनाथरावाने अटकेपार झेंडे लावलेले आहे. मात्र नंतर अब्दालीचं आक्रमण झाल्यानंतर सदाशिवराव भाऊ दिल्लीमध्ये उत्तरेकडे गेले लढायला, अब्दालीचं आक्रमण परतून लावायला आणि मग 1761 साली महाराष्ट्रावर संक्रांत आली. सदाशिवराव भाऊ चिमाजी आप्पांचे मुलगा. बाजीराव पहिला, नानासाहेब आहे, नानासाहेब पेशवा, त्यानंतर रघुनाथराव आहे. ठीक आहे. राघोबा दादा किंवा रघुनाथराव, राईट. ही व्यक्ती कशाशी संदर्भात आहे? आपण जे म्हणतो मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. अटक नावाचं गाव आहे पाकिस्तानमध्ये, तिथपर्यंत जाऊन यांनी अफगाणी आक्रमण जी ती थोपवली होती किंवा परतून लावली होती. अटक नावाचं जे लाहोरच्या जवळ असलेलं गाव आहे. ठीक आहे. त्यानंतर नानासाहेब पेशवाचे जे मुलं आहेत, राईट, यातले आता नानासाहेब पेशवाचे मुलं कोण? विश्वासराव. विश्वासराव पानिपतमध्ये सदाशिवराव भाऊ बरोबर गेले होते. महाराष्ट्रामध्ये ती म्हण आहे बघा, आपण एखाद्या दुकानात गेलो तर म्हणतो ना काय राव उद्या देतो ना पैसे, विश्वास नाही का? तर बऱ्याचदा आपण ऐकतो बघा की विश्वास गेला पानिपतमध्ये. ठीक आहे. विश्वासराव पानिपत मध्ये सदाशिवराव भाऊ बरोबर गेलेले मृत्यू आहे विश्वासरावांचा. ठीक आहे. त्यानंतर माधवराव पेशवा झालेले आहेत. नानासाहेबांनंतर माधवराव पेशवा झालेले आहेत. माधवरावानंतर नारायणराव पेशवा झालेले आहेत. नारायणरावानंतर सवाई माधवराव पेशवा झालेले आहेत. आणि नंतर सदाशिवराव भाऊ यांचा मुलगा बाजीराव दुसरा, बाजीराव यांचा आहे, बाजीराव दुसरा रघुनाथरावांचा मुलगा आहे, हा पेशवा झालेला आहे. आणि शेवटचा पेशवा नानासाहेब पेशवा. हे नानासाहेब वेगळे आणि हे नानासाहेब वेगळे. हे नानासाहेब 1857च्या उठावात होते बघा, कानपूरला यांनी उठाव केला 1857चा. हे नानासाहेब वेगळे, हे नानासाहेब वेगळे आहेत. ठीक आहे. सो पेशव्यांची आपण वंशावळ इथं ब्रीफ मध्ये बघितलेली आहे. पेशव्यांचा कार्यकाळ देखील आपल्याला आहे इथे. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे राज्य स्थापन झालंय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेली आहे. 1680 ला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये वारसा संघर्ष सुरू झालेला आहे. मुघलांची देखील आक्रमण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये यायला लागली. औरंगजेब, साक्षात औरंगजेब, ज्याचा दरबार बघायला त्यावेळेस पूर्ण जगातून लोक यायचे. औरंगजेबाचं राज्य त्यावेळेस जगातलं एक नावाजलेलं राज्य होतं. औरंगजेब साक्षात दख्खनकडे आलेला आहे चाल करून. मराठ्याचं साम्राज्य धोक्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज 1680 ते 89 आहे. नंतर राजाराम महाराज आहेत. नंतर ताराबाई आहेत कोल्हापूरला, राईट. मुघलांच्या विरुद्ध संघर्ष चालू ठेवलेला आहे. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू इकडे महाराष्ट्रातच झालेला आहे. हे युद्ध जे ते ऑलमोस्ट संपलेलं आहे. औरंगजेबाने बिजापूर आणि गोळकोंडा, विजापूरची आदिलशाही, विजापूरला आदिलशाही होती, गोळकोंड्याला कुतुबशाही होती आणि नगरला निजामशाही होती. ह्या सगळ्या शाह्या ज्या आहेत त्या हस्तगत केल्या. मराठ्यांचं राज्य मात्र संपलेलं नाहीये. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मुघलांनी मराठ्यांमध्ये एक दुफळी तारे व्हावी म्हणून काय केले, मराठ्यांचा राजा शाहूची सुटका केलेली कैदेतून 1707 साली. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये अटक केलेली होती. शाहूंची सुटका झालेली 1707 मध्ये. वारसा संघर्ष सुरू झालेला आहे. शाहू आणि ताराबाई ह्या दोघांमध्ये वारसा संघर्ष सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये शाहूचा विजय झालेला आहे. अंग्रेज आहेत कोकण किनारपट्टी ज्यांच्या ताब्यात आहे, राईट, आरमार ज्याला नेव्ही म्हणतो, अंग्रेजांच्या आणि पेशव्यांच्या मदतीने शाहूने विजय मिळवलेला आहे. ठीक आहे. ही
हा जो यादवी ज्याला म्हणतो आपण सिव्हिल वॉर जे म्हणतो, वारसा संघर्ष, हा कधी संपलेला आहे? 1731 मध्ये वारणेचा तह होऊन हा संघर्ष संपलेला आहे. मराठा साम्राज्याच्या 2 गादी ज्या आहेत ते तयार झालेल्या आहे. ठीक आहे, कोल्हापूर गादी आणि सातारा गादी. ताराबाई ज्या आहेत त्यांना कोल्हापूरची गादी मिळाली, ताराबाईंचा मुलगा शिवाजी यांना, आणि शाहूंना साताऱ्याची गादी मिळालेली आहे. ठीक आहे, महत्वाची फॅक्ट आहे बघा, सय्यद बंधूंबरोबर मराठ्यांचं खूप चांगलं जुळतं ह्या काळात. आणि सय्यद बंधू हे किंग मेकर आहे दिल्लीमध्ये. कारण आता बघा की खूप वीक झालेलं मुघल साम्राज्य 1707 नंतर, आणि मग ह्या सय्यद बंधूंबरोबर करार करून मराठ्यांनी बरेचसे फायदे जे मोबदला जो तो घेतलेला आहे. दक्षिणेकडच्या 6 सुभ्यांची चौथ आणि सरदेशमुखी घेतलेली आहे. चौथ म्हणजे 1/4 टॅक्स आणि सरदेशमुखी म्हणजे 1/10, 1/10 जो आहे हा कर जो आहे तो मराठी गोळा करते. आणि हे परमिशन ग्रँट जी ती मुघलांकडून घेतलेली आहे. नंतर पेशव्यांचा कार्यकाळ जो आहे तो सुरू होतो. बाळाजी विश्वनाथ 1713 ला बघा, पेशवाई सुरुवात 1713 ते 20, 1713 ते 20, 1720 ते 40, काही ठिकाणी 39. पहिला बाजीराव पेशवा, ज्याला फायटिंग पेशवा असं म्हटलं गेलंय रिचर्ड टेम्पल यांनी, 1720 ते 40 आहे. त्यानंतर बाजीराव पेशव्यानंतर नानासाहेब पेशवा त्यांचा मुलगा, 1740 ते 61 कारकीर्द आहे. नानासाहेब पेशव्यांच्या काळात पानिपतची लढाई झालेली आहे आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, धक्का बसला नानासाहेबांना आणि 1761 मध्ये नानासाहेबांची डेथ आहे. त्यानंतर माधवराव पेशवा आहे 1761 ते 72. माधवराव पेशव्यांच्या नंतर मराठ्यांनी पेशवा जो केलेला आहे ते माधवरावांना पेशवा केलेला आहे. माधवराव 1761 ते 72 आहे. माधवराव ज्याला म्हणतात की मुत्सद्दी राजकारणी आहे. मराठ्यांचे जेवढं नुकसान पानिपतच्या युद्धामध्ये झालं तेवढं सगळं नुकसान माधवराव पेशव्यांनी भरून काढलं असं म्हटलं जातं बघा. स्वामी नावाची कादंबरी जी ती त्यांच्यावरतीच आहे. स्वामी कादंबरी जी ती माधवराव पेशव्यांवरती आहे. माधवराव पेशव्यांचं निधन झालेलं आहे, अकाली मृत्यू झालेला आहे. आणि असं म्हणतात की पानिपतच्या युद्धामध्ये जेवढं मराठ्यांचं नुकसान झालं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त नुकसान जे आहे ते महाराष्ट्राचं कधी झालंय? माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे. ठीक आहे, त्यानंतर नारायणराव पेशवा आहे 1772 ते 73. माधवरावाचा भाऊ आहे नारायणराव पेशवा. आणि हे तुम्हाला माहित असेल पुण्यात जे प्रकरण घडलेलं आहे शनिवार वाड्यावरती, की रघुनाथराव जे आहेत त्यांनी नारायणराव पेशव्यांचा खून केलेला आहे. आणि त्याची पण एक ती मराठ्यांच्या सांस्कृतिक जीवनात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात असलेली ती गोष्ट बघा. आपण म्हणतो ना बऱ्याचदा धचा मा केला म्हणजे काय? रघुनाथरावांना पेशवा व्हायचं होतं. रघुनाथराव म्हणजे कोण? चिमाजी अप्पांचा मुलगा. रघुनाथरावाला काय व्हायचंय? पेशवा व्हायचे. आता इथे काय होतंय की त्याच्यासाठी नारायणराव पेशवा जो आहे तो लहान वयाचाच आहे. नारायणराव पेशव्यांना गादीवरून काढणं गरजेचं आहे. रघुनाथरावांनी काय केलंय किंवा राघोबांनी काय केलेलं आहे? एक ऑर्डर काढलेली आहे की नारायणरावला धरा, परंतु त्यांच्या बायकोने आनंदीबाईने काय केलेलं आहे? हा ध जो आहे तो बदलून मा केला, नारायणरावला मारा. आणि मग ते पुण्यामध्ये शनिवारवाड्यावरून ते लोटून दिलं का काय केलं? आणि नारायणराव म्हणतात की काका आम्हाला वाचवा. त्याच्या कहाण्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ठीक आहे, काका पुतणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही जोडी फार फेमस असते. रघुनाथराव आहे. रघुनाथरावानंतर आता रघुनाथरावाला पेशवा होऊच द्यायचं नाही म्हणून पुण्यातले 12 लोक एकत्र आले. त्या 12 लोकांनी काय केलं? त्याला 12 भाईंचं कारस्थान असं म्हणतात. त्यांनी काय केलं? रघुनाथरावला पेशवा होऊच दिलं नाही आणि त्यांनी छोट्या माधवराव पेशवाला, म्हणजे साधारण 1 महिन्याचा बाळ आहे ते, त्या बाळाला त्यांनी पेशवा केलेला आणि त्याला सांगितलं सवाई माधवराव. माधवरावच्या वरचा आहे हा सवाई माधवराव. 1794 ते 95, 1774-95 हा काळ आहे. सवाई माधवरावच्या पेशव्यानंतर मात्र रघुनाथरावाचा जो मुलगा आहे बाजीराव दुसरा हा पेशवा झालेला आळशी, ज्याचं वर्णन केलं जातं. आळशीपणाचा कळस बाजीराव दुसरा. इव्हन काही शाहीर जे आहेत, शाहिरांनी देखील बाजीराव पेशव्यावरती खूप टीका केली, टिंगल देखील केलेली आहे. आणि नंतर बाजीराव दुसऱ्यानंतर नानासाहेब पेशवा आहे. 1818 बाजीराव दुसरा लढाईमध्ये पराभव आहे आणि पेशवाईचा अस्त आहे. ठीक आहे, त्यानंतर एका पेशव्याच्या बद्दल जी महत्वाची जी माहिती आहे आपण ती बघूयात. शॉर्टमध्ये आपल्याला रिव्हिजन चालू आहे आपली. बाजीराव पेशवा 1720 ते 40 आहे. रिचर्ड टेम्पल लेखकाने फायटिंग पेशवा असं म्हटलेलं आहे. बाजीराव पेशवाला काय म्हटलेलं आहे? फायटिंग पेशवा असं म्हटलेलं आहे. तर हे आपण बघितलेलं आहे. बाजीराव पेशवाचं वैशिष्ट्य असं आहे की निजामाला हरवलेले आहे आणि शाहू महाराजांना चौथ गोळा करण्याचे अधिकार बाजीराव पेशव्यांनी मिळवून दिलेले आहे. ठीक आहे, 1731 ला आपण बघितलं वारणेचा तह झाला आणि एक समेट आलेला आहे. यादवी जी आहे ती मराठ्यांची संपलेली आहे. ठीक आहे, कोकणचा बराचसा भाग जिंकलेला आहे. त्यानंतर गुजरात आहे, माळवा आहे, बुंदेलखंड जिंकून घेतलेला आहे.
विशेष म्हणजे 1737-38 दिल्लीवरती आक्रमण केलेले आहे. अफगाणिस्तानचा शासक नादिर शाह जो येतो दिल्लीवरती चालून येतो आणि बाजीराव दुसरा जो येतो म्हणतो की मी बघतो याला नादिर शहाला कसा महाराष्ट्रावर दिल्लीवरती आक्रमण करतो. ठीक आहे. मराठे किंवा महाराष्ट्रातली राजसत्ता दिल्लीकडे जाण्याचं पहिलं उदाहरण आहे. दिल्लीवरती आक्रमण केलेलं आहे. ठीक आहे. 1738 भोपाळ जवळच्या लढाईत याला निजामाला देखील हरवलेलं आहे. ठीक आहे. बाजीराव पेशवा फायटिंग पेशवा ज्याला म्हटलं जातं ते. ठीक आहे. त्यानंतर नानासाहेब पेशवा आहे. नानासाहेब पेशवाच्या काळात इम्पॉर्टंट गोष्ट जी झालेली आहे ती काय आहे? पानिपतचं युद्ध. ठीक आहे. पानिपतचं युद्ध 1761 ला झालेलं आहे. ठीक आहे. पंजाबवरती अब्दालीने आक्रमण केलेलं आहे आणि मग त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्रामधून हे सगळे सदाशिवराव भाऊ आणि मंडळी सगळे गेलेले आहे. ठीक आहे. 1752चा महत्वाचा करार नानासाहेब पेशव्यांच्या काळात झालेला आहे. 1752चा कसला करार आहे? हा अहमदिया करार म्हटलं जातं. म्हणजे मुघल बादशहाचं नाव अहमद शाह आहे आणि त्याच्याबरोबर करार केला जातो की काय करार आहे की मुघल राजसत्तेचं संरक्षण मराठे करणार. 1752 काही ठिकाणी 51 दिसेल तुम्हाला हा करार झालेला आहे. आणि त्या करारामुळे खरं मराठे जे ते अब्दालीला हरवण्यासाठी इथून तिकडे गेलेले. अदरवाईज महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की साधारण दिल्लीकडे कूच आपण शक्यतो जास्त करत नाही. ठीक आहे. तर हे असं प्रकरण आहे, अब्दालीला हरवण्यासाठी गेलेले आहे. ठीक आहे. आणि पानिपतचं युद्ध झालेले त्यांच्या काळामध्येच नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये. अब्दालीने 5 आक्रमण केलेले भारतावरती, पंजाबवरती 48, 49, 51, 56. शेवटचं आक्रमण 1759 झालेलं आहे आणि यावेळेस पानिपतचं तिसरं युद्ध 1751 ला झालेलं आहे. पानिपतचं पहिलं युद्ध जे झालेलं आहे ते कोणामध्ये झालं होतं? पहिलं युद्ध बाबर आहे आणि इब्राहिम लोदी आहे. दुसरं अकबर आहे आणि हेमू आहे. ठीक आहे. आणि तिसरं मराठे आणि अब्दाली आहे. त्यानंतर मराठ्यांचं संघराज्य. याच्यावरती प्रश्न येतो बऱ्याचदा आपल्याला. याच्यावरती प्रश्न येतो बघा. मराठ्यांच्या संघराज्य जोड्या जुळवा. मराठ्यांचं एक छत्री शासन सेंट्रलाइज स्टेट आता राहिलेलं नाहीये, ते थोडंसं डिसेंट्रलाइज झालेलं आहे. कसं झालेलं आहे? पुण्यामध्ये पेशवा आहेत, त्यानंतर बडोद्याला गायकवाड आहेत, नागपूरचे भोसले, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे. राईट. जोड्या जुळवाला असा आपल्याला प्रश्न एखादा येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात की मराठी सत्ता संपवून खऱ्या अर्थाने भारतामध्ये ब्रिटिशांच्या सत्तेची स्थापना झालेली आहे. मग मराठ्यांची सत्ता कशी संपते तर ते आपल्याला आता बघायचं आहे. अँग्लो मराठा वॉर बघायचे आपल्याला. महाराष्ट्राचा इतिहास बघतो म्हणून आपण अँग्लो मराठा वॉर बघणार आहे. राईट. आपण अँग्लो शीख, अँग्लो मैसूर ही किंवा अँग्लो फ्रेंच ज्याला कर्नाटक वॉर म्हणतात ते आपण बघणार नाहीये. आपण फक्त महाराष्ट्राचा कन्सर्न आहे अँग्लो मराठा वॉर आपण बघणार आहोत. 3 अँग्लो मराठा युद्ध झालेली आहेत एकंदरीत. ठीक आहे. आता ही युद्ध कधी झालेली आहेत तर पहिलं युद्ध जे झालेलं आहे 1775 ते 82 पहिलं मराठा युद्ध झालेलं आहे. ठीक आहे. दुसरं मराठा युद्ध 1803 साली झालेले अँग्लो मराठा आणि तिसरं जे झालेले 1818 ला झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण हे बघणार आहोत की कशा पद्धतीने झालेले. 1775 ला हे सगळं स्टार्ट का होते? मुळात आपण बघितलं की रघुनाथरावाला पेशवा बनायचं होतं आणि त्याला बारबाहींचं कारस्थान झालं, पेशवा बनू दिलेलं नाहीये. मग हा रघुनाथराव काय करतोय? इंग्रजांकडे जातोय, सुरतच्या इंग्रजांकडे जातोय आणि सुरतच्या इंग्रजांकडे जाऊन मदत मागतोय. काय मदत मागतोय? की मला मदत करा, मला पेशवा बनायचं आहे. आणि आतापर्यंत काय झालेलं बघा. 1775चा हा काळ आहे. याच्या आधी 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे. 1757 प्लासीची लढाई, 1764 बक्सरची लढाई ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे. आणि हे कोणी केलंय? जे कलकत्त्याचे जे इंग्रज आहे, बंगालमधले जे इंग्रज आहे त्यांनी केलेले. मद्रासच्या इंग्रजांनी काय केलेलं आहे? अँग्लो फ्रेंच वॉर केलेले आहे. राईट. क्लाईव्ह पण मद्रासमध्येच होता. पहिला क्लाईव्ह जो आहे तो मद्रासमध्ये होता. म्हणजे कलकत्ता म्हणजे बंगाल असेल, मद्रास असेल, इथल्या इंग्रजांनी काहीतरी पराक्रम केलाय, शौर्य गाजवले, त्यांचं नाव सगळीकडे झालेलं आहे आणि तिथं काहीतरी त्यांनी राजकीय हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. मात्र मुंबईच्या इंग्रजांनी अशी कुठलीही गोष्ट आतापर्यंत केली नाहीये. त्यांना पहिली संधी ही मिळालेली आहे म्हणून त्यांनी संधीचा फायदा लगेच घेतलेला आहे आणि सांगितलं की आम्ही रघुनाथरावाला जे ते मदत करायला तयार आहोत 1775 साली. आणि मग 1775 साली जो सुरतचा तह झालेला आहे तो. ठीक आहे. माधवराव पेशवा जो आहे आपण बघितलं, माधवराव पेशव्यानंतर सवाई माधवरावाला पेशवा केलेला आहे बारबाहींनी. आणि ह्या मधल्या काळामध्ये काय आहे की रघुनाथरावाला पेशवा व्हायचं आहे. ठीक आहे. महादजी शिंदे, नाना फडणवीस यांनी त्या बारबाहींचं कारस्थान, बारबाहींमधले 2 जण जे हे आहेत नाना फडणवीस, महादजी शिंदे. महादजी शिंदे राजकीय गोष्टी हँडल करत आहेत आणि ज्या सगळ्या ज्याला डिप्लोमॅटिक गोष्टी ज्या म्हणतो आपण नाना फडणवीस जे आहे ते नाना फडणवीस ते हँडल करतात. ठीक आहे. पहिलं मराठा युद्ध होतं त्याच्यामध्ये महत्वाची कुठले तह जे आहेत ते
आपल्याला परीक्षेला विचारलं जातं बघा, तह विचारतातच आपल्याला. सुरतचा तह आहे पहिला 1775, त्याच्यानंतर पुरंदरचा तह 1776, वडगावचा तह 1778, सालबाईचा तह 1782. हे 4 तह आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. सुरतचा तह काय झालाय? सुरतचा तह काय झालाय? रघुनाथरावाला किंवा राघोबाला कंपनी मदत करणार आहे, आम्ही तुम्हाला पेशवा बनवू, ठीक आहे, त्या बदल्यात तुम्ही हे काही महत्वाचे साष्टी असेल, त्यानंतर वसई ठाणे हे ब्रिटिशांना द्या. ओके, युद्धाची तयारी सुरू झाली. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, त्यावेळेस गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग, हे इथं व्यवस्थित लिहिलं गेलं नाही. वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल आहे ह्या काळामध्ये. वॉरन हेस्टिंगने काय सांगितलंय? हे युद्ध अनधिकृत आहे, इलिगल आहे. कसं काय? वॉरन हेस्टिंगने असं का सांगितलंय? 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट झालेला आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट. ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय तरतूद होती की बंगालचा जो गव्हर्नर असणार आहे, गव्हर्नर जनरल, त्याच्या अंडर मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर असतील. ठीक आहे, मग जर बॉम्बेचे गव्हर्नर, मद्रासचे गव्हर्नर जर वॉरन हेस्टिंगच्या अंडर आहेत, तर वॉरन हेस्टिंग काय म्हणतो की मला न विचारता युद्ध सुरू केले बॉम्बेच्या गव्हर्नरनी किंवा त्या लोकांनी, म्हणून हे युद्ध अनधिकृत घोषित केलेलं आहे. मग वॉरन हेस्टिंगने युद्ध अनधिकृत घोषित केल्यानंतर पेशव्यांबरोबर हा पुरंदरचा तह केलेला आहे. ठीक आहे, पुणे दरबाराशी केलेला आहे पुरंदरचा तह. काय सांगितलेलं आहे की आम्ही राघोबाला मदत करणार नाही, त्या बदल्यात तुम्ही ठाणे आणि साष्टी द्या. इंग्रज किती हुशार आहे बघा, चतुरता ज्याला म्हणतो ना, प्रॅग्मॅटिक इंग्रज. युद्ध न करता हे ठाणे आणि साष्टी वॉरन हेस्टिंगने मिळवलेले आहे. आता परत मुंबईचे इंग्रज जे ते उठलेत आणि कंपनीला फोन केला की साहेब आम्हाला इथे युद्ध करू दिलं जात नाहीये. मग बोर्ड ऑफ डायरेक्टर काय म्हटलं की नाही, मुंबईच्या इंग्रजांना युद्ध करू द्या, वॉरन हेस्टिंगला सांगितलेलं आहे. आणि मग कंपनीला युद्ध करायला सांगितलेलं आहे. मग कंपनीने युद्ध केलेलं आहे आणि युद्ध करताना वडगाव मावळ येथे लढाई झालेली आहे. लढाईच्या नंतर वडगावचा तह झालेला आहे. ठीक आहे, वडगावचा तह 1778. मराठ्यांकडून त्यावेळेस इंग्रजांचा पराभव झालेला आहे. मराठी त्यावेळेस एकत्र लढले. ज्या वेळेस मराठीला एकत्र लढतील त्यावेळेस इतरांचा पराभव करतील. ज्यावेळेस मराठी एकमेकांचे पाय ओढतील त्यावेळेस मराठी पराभूत होऊन जातील. मराठीशाहीचा अस्तर याच्यामुळे झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रचंड प्रमाणात असलेलं अज्ञान, किंवा फ्रेंच कोण आहे, डच कोण आहे, पोर्तुगीज कोण आहे, काही घेणं नाही ह्या काळात राजकीय राजकारण्यांना देखील. ठीक आहे, आणि म्हणून हा जो शिरकाव जो सगळा भारतात, महाराष्ट्रात झालेला आहे. वडगावचा तह झालेला आहे. आता हरल्यामुळे काय झालेलं की मराठ्यांचा जिंकलेला प्रदेश परत एकदा इंग्रजांनी मराठ्यांना देऊन टाकलेला आहे. परंतु छोट्या मोठ्या चुटपुटच्या लढाई ज्या आहेत ते, ज्याला स्क्रिमिश जे होतं ते चालूच राहिलेलं आहे. शेवटी फायनली 1782 महाजी शिंदेंनी मध्यस्थी केली. शिंदे म्हटले की आता बस, दी एंड करायचं आपल्याला. 1782 सालबाईचा तह होऊन हे युद्ध संपलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला. सालबाईचा तह मेन्सला पण विचारलेला आहे, राज्यसभेच्या मेन्सला पण विचारलेला आहे. सो 1775 ते 1782 असं हे चाललेलं युद्ध आहे. सायमल्टेनियसली बरेच म्हैसूर युद्ध देखील सायमल्टेनियसली आपल्याला चाललेलं दिसतं. मराठा वॉर पहिलं संपलं. आता दुसरं मराठा युद्ध का होत आहे, दुसरं अँग्लो मराठा युद्ध का होते, 1803 साली जे झालेलं आहे. आता बघा, दरम्यानच्या काळामध्ये 1784 ला पिट्स इंडिया ऍक्ट येतोय. पिट्स इंडिया ऍक्ट, त्याच्यानुसार काय सांगितलंय की राज्य विस्तार करू नये, कंपनीनं राज्य विस्तार करायचा नाहीये. का नाही करायचा? कारण मराठ्यांकडून हार पत्करलेली आहे 1782 ला. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं 1782 ला सालबाईचं तह झालेलं आहे आणि त्यानंतर दुसरं मराठा युद्ध काय झालं 1803 साली. साधारण 20 वर्ष शांतता आहे. का शांतता आहे? कंपनीला सूचना अशा आहेत की मराठे पॉवरफुल आहेत, युद्ध करू नका, शांततेत घ्या. म्हणून काय आहे की 1782 ते 3 युद्ध झालेलं नाहीये. आणि ह्या काळामध्ये आता मात्र कंट्रोल तर ठेवायचं, मग कसं करणार? ह्या काळात काय की भारतामध्ये वेलस्ली आलेला आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून वेलस्ली आलेला आहे 1798 ला. 1798 ला वेलस्ली आलेला आहे. वेलस्लीने आल्याबरोबर नवीन कन्सेप्ट, तैनाती फौजीची कन्सेप्ट, आम्ही तुमच्या दरबारात तुमचं संरक्षण करण्यासाठी सैन्य ठेवू, त्या सैन्याचा खर्च तुम्ही करायचा, त्या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही आम्हाला काही प्रदेश द्यायचा, तिथे आमचे रेसिडेंट राहतील, म्हणजे ते आम्हाला कळायला लावतील की तुम्ही कोणाशी संधान साधताय, कोणाशी नाही, कसं काय करताय. साताऱ्याचे जे राजा आहेत प्रतापसिंह, त्यांना देखील अशाच पद्धतीनं कंपनीने त्यांचं राज्य त्यांना बरखास्त करून त्यांच्या जागी त्यांचे बंधू आप्पासाहेबांना बसवलंय. रेसिडेंटने ह्या सगळ्या कळी जे आहेत, कळीच म्हणून आपण, रेसिडेंट हे कळीचे नारद. ठीक आहे, तर असं झालेलं आहे. लॉर्ड वेलस्ली तैनाती फौजेची मोहीम किंवा गोष्ट जी ती स्वीकारली, त्याचं कारण काय? आता बघा,
कंपनीमध्ये राज्य विस्तार करायचा नाही, कोणाशी युद्ध करायचं नाही, शांतता बाळगायची. पण जर भारतामध्ये नेपोलियनने अटॅक केला तर काय करायचं? नेपोलियन 1789 फ्रान्समध्ये क्रांती झालेली आहे. 1789 ला क्रांती झाल्यानंतर तिथे राजा गेला, सगळे गेले. नेपोलियन नावाचा जो सैनिक येतो तिथला शासकच बनल्यानंतर नेपोलियन सगळ्या देशांवरती अटॅक करतोय. सगळं युरोप वेठीस धरलेलं आहे. इजिप्त आहे, रशिया आहे, तिथपर्यंत नेपोलियन येऊन पोहोचलेला आहे. महादजी शिंदे, खाली दक्षिणेला टिपू सुलतान, ह्या लोकांचे कॉन्टॅक्ट झाल्याचे आपल्याला ऐतिहासिक सोर्सेसवरून दिसतंय की ह्या लोकांनी नेपोलियनला भारतात इन्व्हाइट केले. त्याच्यामुळे ही भीती आहे की नेपोलियन भारतात येईल. नेपोलियन भारतात जर आला तर काय करायचं, म्हणून तैनाती फौजेची कन्सेप्ट जी ती वेलस्लीने इथं आपल्याला स्वीकारलेली दिसते. ह्या काळात 1800 साली काय झालेलं आहे की नाना फडणवीस त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळेस पुण्यात जो रेसिडेंट आहे पामर नावाचा, त्याचं कोटेशन आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन आपल्या याच्यावरती येऊ शकतो की विथ हिम डिपार्टेड ऑल द विजडम ऑफ मराठा गव्हर्नमेंट. मराठ्यांकडे जे काही उरलं शहाणपण होतं ते सगळं संपलेलं आहे नाना फडणवीस यांच्या मृत्यू बरोबर. मग नाना फडणवीसांच्या नंतर मराठ्याने एकत्र ठेवणारा नेता उरलेला नाही. महादजी शिंदे देखील त्याच्यानंतर 1-2 वर्षात महादजी शिंदे देखील गेलेले आहे. मग मराठेशाही विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे. बाजीराव दुसरा जो आहे, बाजीराव दुसऱ्याची अनियंत्रित राजसत्ता आहे. होळकरांना त्रास देण्याचं काम सुरू झालेलं आहे. शिंदे होळकर आधीच भांडण आहे, त्या भांडणामध्ये होळकरांना त्रास देण्याचं काम जे ते बाजीराव पेशव्यांनी केले शिंदेची बाजू घेऊन. ठीक आहे, बघा दौलतराव शिंदेने काय केले, मल्हारराव होळकराचा खून केलेला आहे. आणि बाजीराव दुसऱ्यांनी काय केलं, विठोजी होळकरला हातीच्या पायाखाली दिलेले. म्हणून यशवंतराव होळकर जे आहे संतप्त होऊन त्यांनी पुण्यावरती आक्रमण केलेलं आहे. आणि मग इथं हडपसरला लढाई झाली. 1802. म्हणजे मराठी आता एकमेकांशी लढायला सुरुवात करतायत बघा. आणि ब्रिटिशांना हे कळलंय की आता यांच्यामध्ये भांडणं सुरू झाले, तर आता काय करायचं, आपण आता इथं ना एक डिसाइडिंग इम्पॅक्ट करायचंय आपल्याला. याच्यानंतर मराठी आपल्याला संपवायचीच आहे. मग आता काय केलेलं आहे, संधी शोधतायत. मराठ्यांमध्ये भांडण सुरू झालेले, आता संधी कुठे सापडते बघा. संधी कुठे सापडलेली आहे, वसईचा तह होऊन 1802 साली संधी सापडलेली आहे. काय संधी, बाजीराव दुसरा घाबरून गेलेला यशवंतराव होळकरने अटॅक केल्यानंतर. तो गेलाय पळत. वडील देखील इंग्रजांना जाऊन भेटले होते, मुलगा देखील बाजीराव दुसरा इंग्रजांना जाऊन भेटलेला आहे आणि सांगितलं की मला मदत करा, प्लीज हेल्प मी. कंपनी म्हटलं वी आर रेडी, वसईचा तह करा. तह केलाय वसईचा तह 1802. क्वेश्चन विचारलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे की तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला फौज देतो, 6000ची फौज देतो. कंसात काय, तैनाती फौज घ्या. म्हणजेच कंसात काय, तुमचं सार्वभौमत्व, तुमची सॉव्हर्निटी ही गेलेली आहे. राईट, 6000ची तैनाती फौज तुम्ही तुमच्याकडे ठेवणार, त्याचा खर्च तुम्ही करा. तुम्ही कुठलंही युद्ध आणि तह हे कंपनीच्या परवानगीशिवाय करायचं नाही. तुमचं सार्वभौमत्वच काढून घेतलेलं आहे कंसात. ठीक आहे, पुण्याच्या दरबारात रेसिडेंट आलेला आहे. ब्रिटिश सोडून कुठलाही युरोपियन तुमच्या दरबारात नको. निजामाकडून चौथ घेऊ नका, गायकवाड अंबरवर युद्ध करू नका, तुम्ही काहीच करू नका. आम्ही तुम्हाला मदत करतो, तुमचं संरक्षण करतो. सार्वभौमत्व संपलेलं आहे मराठ्यांचं 1802च्या तहाने. आणि मग मराठ्यांचे बाकीचे सरदार जे आहेत त्यांना हे सहन नाही झालं की आपला पेशवा जो आहे किंवा मराठ्यांचा एक सरदार ब्रिटिशांच्या मदतीने आपलं राज्य टिकवते. तर मग यांनी काय केलंय, पेशव्याच्या विरोधात ह्या ज्या काय गोष्टी आहे किंवा इंग्रजांच्या विरोधात आता कारवाया करायला सुरुवात केलेली आहे. मात्र हे लक्षात घ्या, मराठी एकत्र लढलेले नाही. फक्त पहिल्या मराठा युद्धामध्ये मराठे एकत्र लढले, अँग्लो मराठा. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये मराठा एकत्र लढलेले नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही युद्ध जे ते हरलेले आहेत मराठे. ठीक आहे, वेलस्ली खूप हुशार आहे. त्यांनी शिंदे आणि भोसले यांचं चांगले, त्यांना एकत्र येऊ दिलं नाही. आणि शिंदे आणि होळकर यांचे भांडण आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती की एकत्र येणार नाही. गायकवाडांनी जास्त काही भाग घेतलेला नाही याच्यामध्ये. ठीक आहे, दक्षिणेला नेतृत्व कोणाचे, आर्थर वेलस्ली, वेलस्लीचा लॉर्ड वेलस्लीचा भाऊ. जोड्या लावायला एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा, आर्थर वेलस्लीचा क्वेश्चन याच्यावरती बनलेला आहे. नॉर्थला कोणाचं लीडर नेतृत्व आहे, लॉर्ड लेक. 1803 मध्ये दिल्ली जिंकलेली आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावरती 100%. लॉर्ड लेकने दिल्ली जिंकून घेतलेली आहे. दिल्ली शिंद्यांच्या ताब्यात होती. नॉर्थ जो आहे तो शिंद्यांच्या ताब्यात आहे. थोडं मध्ये आल्यानंतर होळकर होते. पूर्वेकडे नागपूर साईडला भोसले आहेत, पुण्याकडे पेशवा आहेत आणि पश्चिमेकडे गायकवाड आहेत. ठीक आहे, इंग्रजांच्या लढाईबरोबर भोसले शिंदे यांचा पराभव झालेला आहे. वेगवेगळ्या सरदारांनी सेपरेट आपले स्वतःचे वेगळे तह जे आहे ते कंपनी बरोबर केले. कंपनीने भोसल्यांबरोबर तह केला, त्याचं नाव आहे देवगावचा तह. ठीक आहे, बरेचसे प्रांत, कटक आहे, बालासोर जे आहे, ओडिसाकडचे हे प्रांत देऊन टाकलेले आहेत. वर्धा नदीच्या पश्चिमेकडचा प्रदेश गेलेला आहे. वर्धा नदी बॉर्डर ठरली, त्याच्या पश्चिमेकडचा प्रदेश गेलेला आहे. कंपनीने शिंद्यांबरोबर जे आहे ते तह केलेला आहे. सुरजी अंजनगावचा तह केलेला आहे. दोआब दिलेला आहे, नगर दिलंय, बडोज दिलंय, जोधपूर, दिल्ली सगळं देऊन टाकलंय. सगळं नाही दिलं, बरंच देऊन टाकलेलं आहे. 1806 साली
होळकर नंतर वेगळेच लढलेले बघा. आधी शिंदे आणि भोसले जे ते लढलेले आहेत, होळकर आता नंतर स्वतंत्र लढलेले आहेत, त्यांचा देखील पराभव झालेला आहे. होळकरांबरोबर राजघाटचा तह केलेला आहे कंपनीने. राजघाटचा तह आहे. चंबळच्या नॉर्थ वेस्टला वायव्येकडचा सगळा प्रदेश जो आहे तो गेलेला आहे. चंबळ मध्य प्रदेशातली नदी सगळं गमवत आता मराठेशाही जे आहे ती अस्ताकडे जायला लागलेली आहे. फायनली तिसऱ्या मराठा युद्धामध्ये मराठेशाहीचा पूर्ण अस्त होतोय. ठीक आहे. मध्यंतरीच्या काळात 1812 लॉर्ड हेस्टिंग्स आलेला आहे भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून, आणि बाजीराव आणि हेस्टिंग यांच्यामध्ये करार झालेला आहे, पंढरपूर करार. मेन्सला एकदा प्रश्न विचारलेला आहे, कुठला करार नाहीये, म्हणजे रूल आउट करायला विचारलं होतं पंढरपूरचा करार. पंढरपूरचा करार काय बघा, पेशवा आधी काय नियंत्रण ठेवायचं सगळ्या सरदारांवरती, सगळ्या सरदारांचं नियंत्रण काढून घेणारा, पेशव्याकडून नियंत्रण काढून घेतलेले हा असा तह जो झालेला आहे तो आहे पंढरपूरचा तह. पेशवाचा मोकळा केलेला आहे. पेशवाला खाली खाली ज्याला म्हणतो ना की पेशव्याचे कपडे काढत काढत आता इंग्रज चाललेले आहेत. 1813 मध्ये काय झालेलं आहे, लॉर्ड हेस्टिंग भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे. हेस्टिंग ऑलरेडी होता गव्हर्नर जनरल, 1813 मध्ये बनलेला आहे. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलेला आहे. नेपाळचं युद्ध केलेलं आहे. क्वेश्चन येऊ शकतो की पेंढाऱ्यांचा बंदोबस्त महाराष्ट्रामध्ये कुणी केलेला आहे, तर पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करणारे लॉर्ड हेस्टिंग आहे. आता सगळ्या सरदारांना काय वाटतं, एक शेवटची लढाई, अल्टिमेट फाईट आपल्याला करायची आहे. अल्टिमेट फाईट जर करायची असेल तर कशी करायची, आता प्लॅनिंग जे आहे ते सुरू झालेले आहे. आता बघा काय होतंय, बडोद्याचे गायकवाड हे पेशव्यांना वार्षिक काही रक्कम द्यायचे, खंडणी म्हणा त्याला काहीतरी म्हणा. गायकवाडांकडून पेशव्यांना पैसे भेटतायत, ते थकलेत, ते वाढत चालले. मग पेशवे म्हटले की वाटाघाटी करा, एक माणूस पाठवा, थोडं काही कन्सेशन वगैरे द्यायचं का आम्ही बघू. मग गायकवाडांचे प्रतिनिधी जे आहे ते गंगाधर शास्त्री, गंगाधर ही शक्तिमान हे, ही व्यक्ती जी आहे इम्पॉर्टंट आहे बघा. काही इतिहासकार म्हणतात की ह्या माणसामुळे पेशवाई मराठेशाही संपलेली, गंगाधर शास्त्रीमुळे, शक्तिमानमुळे. कशी, तर गंगाधर शास्त्री वकील म्हणून पुण्यात आलेले आहेत वाटाघाटी करायला, की थोडंफार कमी करा, आम्ही एवढंच देऊ, तुम्ही किती घेणार. गंगाधर शास्त्रीचा खून केलेला आहे दुसऱ्या बाजीरावाने त्याच्या मित्राच्या मदतीने. त्र्यंबक डोंगळे झाला इथं, त्र्यंबक डेंगळेच्या मदतीने पेशव्याने खून केलेला आहे गंगाधर शास्त्रीचा. मग कंपनी काय म्हटली, आता बघा गायकवाडांचं संरक्षण करण्याचं काम कंपनी करायची. कंपनी म्हटलं की गायकवाडांच्या वकिलाचा खून करणारा डेंगळे आमच्या ताब्यात द्या. पेशवा म्हटला देणार नाही. मग कंपनीने काय सांगितलं की आम्हाला गायकवाडांबरोबर करार आहे, त्यांचा जो शत्रू तो आमचा शत्रू, त्यांना कोणी त्रास दिला तर आम्ही त्याचा बदला घेऊ वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि युद्ध झालेलं आहे. सीताबर्डीची लढाई झालेली आहे. लक्षात ठेवा, जोड्या लावायला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सीताबर्डीच्या लढाईमध्ये भोसल्यांचा पराभव केलेला आहे कंपनीने. सीताबर्डीच्या लढाईमध्ये भोसल्यांचा पराभव केलेला आहे. होळकरांचा पराभव, महितपूरची लढाई झालेली आहे, होळकरांचा पराभव झालेला आहे. त्याच्यानंतर आता पेशव्याचा सरदार आहे बापू गोखले, फेमस आहे बापू गोखले बघा पुण्यामध्ये. तर बापू गोखलेने आता पेशव्यांचा सरदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळी लढाई होतीये. पुण्याजवळ पर्वतीच्या तिथे देखील लढाई झाली होती. असं म्हणतात की बाजीराव पेशवा पर्वतीवरून लढाई बघत होता आणि त्या लढाईमध्ये बापू गोखले त्या मारले गेलेले. ठीक आहे. पेशव्याचा पराभव झालेला आहे. खडकी, कोरेगाव, आष्टी लढाई झालेल्या आहेत. पेशव्याचा पराभव झालेला आहे. बापू गोखलेचा पराभव कुठे झालेला आहे, खडकी आष्टीच्या लढाईमध्ये बापू गोखलेचा पराभव झालेला आहे. पेशवा पळून जायला लागला. आता पेशवाला पळता पकडलेलं इंग्रजांनी आणि सांगितलंय की आता तुम्ही इथून तुमचं झेंडा उतरवा, तुमचं राज्य संपवा, याच्यावर सह्या करा, इथून निघून जा, हे घ्या पैसे. 8 लाख रुपयाची पेन्शन दिली. कानपूरला, कानपूर जवळ बिठूर नावाचं गाव आहे, तिथं पाठवून दिलेलं आहे 8 लाख पेन्शन देऊन. अशा पद्धतीने पेशवाई संपलेली आहे. आता हे 8 लाख रुपयाचं प्रकरण नंतर पुढे जातं. दुसऱ्या बाजीरावचा जो दत्तक मुलगा आहे, दुसरा नानासाहेब दुसरा, नाना सेकंड. आता हा नानासाहेब पेशवा काय म्हणतो की वडिलांची पेन्शन मला मिळावी, परंतु बाजीराव पेशव्याच्या डेथ नंतर ब्रिटिशांनी पेन्शन द्यायचं बंद केलेले आणि नाना म्हणतो की पेन्शन मला पाहिजे, आणि म्हणून 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढाई केलेली आहे. पेशवाई संपलेली आहे. शनिवारवाडा, बऱ्याचदा शनिवारवाडा म्हणतो आपण, ऐतिहासिक सोर्सेसमध्ये शनिवारवाडा, शना झालं इथं, शनिवारवाडा युनियन जॅक चढवलेला आहे. कोण आहे, पुण्यातलाच माणूस आहे, बाळाजी नातू. ठीक आहे. बाळाजी नातूने शनिवारवाड्यावरती युनियन जॅक चढवलेला आहे. भीमा कोरेगावची जी लढाई झाली बघा, विजयस्तंभ तिथं जो तयार केला 2018 साली, त्याला 200 वर्ष पूर्ण झाले त्या लढाईला. भीमा कोरेगावची लढाई. बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे 200 महार आहेत, त्यांनी ह्या लढाईमध्ये पेशव्यांच्या विरुद्ध लढाई केलेली आहे बघा. राजकीय दृष्ट्या सुद्धा हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, ऐतिहासिक दृष्ट्या देखील महत्वाचा हा मुद्दा आहे.
ठीक आहे, म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी काय आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की कुठल्या इन्फंट्रीचे हे सैनिक आहेत, तर बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मुद्दा चर्चेत आहे म्हणून याच्यावरती बघून ठेवा. याच्यावरच्या फॅक्ट्स ज्या आहेत आपल्याला परीक्षा पास करायची, त्याच्यामुळे चर्चेतले मुद्दे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मराठेशाही संपलेली, मराठेशाही म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलरली पेशवाई संपलेली आहे. पेशवाईनंतर एक राज्य शिल्लक राहते, साताराचं राज्य शिल्लक राहते, प्रतापसिंह. आता बघा 1818ला पेशवाई संपली, एल्फिन्स्टन होते लढाईमध्ये, त्यानंतर जॉन माल्कम आहे ह्या लढाईमध्ये. माल्कमने शरणागतीचं पत्र लिहून घेतलं होतं बाजीरावकडून. ठीक आहे, आता एल्फिन्स्टनने एक वचन काय दिलं होतं की आम्ही तुमचं छत्रपती पद जे आहे ते टिकवून ठेवू, मी तुम्हाला छोट्याशा जागेत का होईना मराठ्यांच्या राजाला आम्ही जागा देऊ. ठीक आहे, मग छत्रपती पद जे ते टिकवायचं बाजीराव एल्फिन्स्टनने कबूल केलेलं आहे. त्यानुसार प्रतापसिंहाला छत्रपती बनवलेलं आहे. मात्र प्रतापसिंहांना नंतर हटवलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात की बरेचसे त्यांच्या अगेन्स्ट काही कळी ज्याला म्हणतात ना की फुतुरी झालेली आहे, खोटे रिपोर्ट दिले गेलेले आहे की यांच्या दरबारामध्ये बाकीचे रेसिडेंट येतात, प्रतापसिंहांचे बाकीचे कंपन्यांबरोबर, बाकी युरोपियन लोकांबरोबर जे ते रिलेशन्स आहेत जे की इंग्रजांना नकोय. ठीक आहे ना, मगाशी जी व्यक्ती बघितली आपण, मगाशी इथे जी व्यक्ती बघितली ही व्यक्ती बाळाजी नातूने काय म्हटलेलं आहे की मला तुमचा संस्थांचा दिवाण बनवा. छत्रपतींनी नकार दिलेला आहे प्रतापसिंहांनी. मग बाळाजी नातूंनी कळी लावलेल्या आहेत की हे जे आहेत ते ब्राह्मणांचे द्वेषी आहेत. एक सामाजिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांना जाऊन सांगितलं की हे बाकीच्या फ्रेंचांच्या किंवा यांच्या त्याच्या मदतीने इंग्रजांच्या विरुद्ध काहीतरी करणार आहे. प्रतापसिंहांना पदावरून हटवलेलं आहे. त्यांच्या भाऊ आप्पासाहेबांना तिथे बसवलेलं आहे. आप्पासाहेब निपुत्रिक होते, निपुत्रिक त्यांचं मरण झालेले. त्याच्यानंतर संस्थान खालसा केलेले डलहौसी इथे आलेला आहे. 1848ला पहिलं संस्थान खालसा झालेले साताऱ्याच 1848ला, आणि डलहौसी 1848लाच आलेले. म्हणजे शुभारंभच त्यांनी मराठ्यांच्या साताऱ्याच्या राज्याने केलेला आहे. ठीक आहे, आप्पासाहेब यांची डेथ झाल्यानंतर. ठीक आहे, आता रंगो बापूजी गुप्ते नावाच्या व्यक्तीवरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो 100%. रंगो बापूजी गुप्ते कोण आहे, तर प्रतापसिंहाचे एक सहकारी आहेत, लॉयल आहेत, ते सल्लागार आहेत. 1839ला प्रतापसिंहांना हटवल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते ही व्यक्ती इकडची, हे इंग्लंडला गेलेले आहेत न्याय मागण्यासाठी, जस्टिस मागण्यासाठी. आणि जवळपास 14 वर्ष ते इंग्लंडमध्ये थांबलेले आहेत न्याय मागण्यासाठी की आमच्या छत्रपतींना परत बसवा. त्यांना इंग्रजी येत नव्हते, तिथे जाऊन इंग्रजी शिकलेले आहेत. त्यांच्याबरोबर बाकी काही लोक गेले होते, ते सगळे परत आले. पण रंगो बापूजी गुप्ते व्हेरी लॉयल जे आहे ते ह्या काळात 14 वर्ष इंग्लंडमध्ये थांबलेले आहेत राजासाठी न्याय मागता. जेव्हा प्रतापसिंहांची डेथ झालेली आहे तर त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी 9 दिवस एक पत्र लिहून ठेवलं प्रतापसिंहाने रंगो बापूजी गुप्तेंना की येऊ नका, न्याय घेतल्याशिवाय किंवा जस्टिस न्याय मागितल्याशिवाय न्यायाशिवाय तुम्ही येऊ नका, ते काम करून या. त्याच्यामुळे 14 वर्ष ते तिथे थांबलेले आहे. मात्र प्रतापसिंहांची डेथ न्याय मिळालेला नाही म्हणून इंग्रजांच्या विरोधात गेलेले आहे आणि 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला आहे. ह्या काळात लॉयल्टी नावाचा प्रकार जो आहे, राजाच्या प्रती निष्ठा, राज्याच्या प्रती, ह्या काळात आपल्याला कमी दिसते. म्हणजे गाठराळ सरांच्या पुस्तकात खूप छान उदाहरण दिलेलं बघा. ज्या क्षणाला बाजीराव दुसरा जो आहे त्याची डेथ झालेली आहे, इव्हन लढाई हरल्यानंतर, म्हणजे बाजीराव दुसरा जो आहे तो तिसरी लढाई जी झाली आपण बघितली अँग्लो मराठा वॉर मध्ये, बाजीराव लढाई हरल्यानंतर 36 तासामध्ये सैनिकांनी इंग्रजांची नोकरी पत्करलेली. नो लॉयल्टी. ठीक आहे, कारण हा एक सामाजिक स्ट्रक्चरच तसं आहे ह्या काळामध्ये. अजून राष्ट्र, नेशन, राष्ट्रवाद, नॅशनलिझम ह्या गोष्टी आलेल्या नाहीये. या कधी आल्या, इंग्रजांनी भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे.